नारायण नारायण प्रणाम. कल्याण नारायण नारदवाडी आपल्या आशीर्वादाने आणि कल्याणच हे आम्हाला पुत्र लभला. आपण त्यावेळी आला नसता तर नारायण नारायण मुनिराज, अहो ही सारी त्या नंदेश्वराची कृपा. आपल्या मुखातून पंचाक्षरी मंत्राचा जप घडावा आणि भगवान भोलेनाथ शिवशंकराच्या हातून आपणास हा पुत्र प्राप्तीचा वरदान मिळावा, ही सारी त्याची इच्छा. नारायण नारायण. नारद, माझ्या बाळाला मी आपल्या पायाजवळ ठेवते. याला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद द्यावा. नारायण नारायण. माते, मला तू आपल्या शब्दजालात का अडकवतेस? अहो तुमचा हा पुत्र फार अल्पायुष्य आहे. हा, मी याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला ना तरी तो काही दीर्घायुषी ठरणार नाही. तेव्हा मी फक्त त्याच्या कल्याणाची कामना करू शकतो. कल्याण. नारायण नारायण. नारदवाडी आपण सगळे ज्ञात असताना आम्हाला ही वेळी आशा का दाखव? मुनिराज, ह्या निसर्गाचा नियम बदलवणं कुणाच्या हातात नसतं. जे घडणार असतं ते अटळ असतं. आजवर जे घडत घडत गेलं ते सारं काही नारायणाच्या इच्छेने आणि पुढे देखील जे घडणार आहे ते देखील त्याच्या इच्छेने. तेव्हा आम्ही नारायण नारायण. पण नारद मुनी, आमचा काहीही गुन्हा नसताना आमच्या नशिबी हा पुत्र वियोगाचं दुःख का म्हणून? माते, आले देवाजीच्या म्हणा, तिथं कुणाचेच आले ना. बरं, येतो आम्ही. नारायण नारायण. महर्षी थांबा आणि या कठीण प्रसंगातून निघण्याचा एखादा उपाय सांगा. कठीण प्रसंग. नारायण नारायण. मुनिराज, कठीण समय येता कोण कामास येतो? अहो सर्वांना दारणारा मारणारा तो नारायण. अडी अडचणीच्या वेळी धावून येणारा तो नारायण. आपण दोघांनी त्याला शरण जावं. मागे सांगितल्याप्रमाणे पंचाक्षरी मंत्राचा जयघोष सतत चालू ठेवावा. भगवान भोलेनाथ शिवशंकराच्या कृपेनं सारं काही ठीक होईल. नारायण नारायण. नारदमुनी, नारदमुनी. कशाचा जयघोष चाललाय मुनिराज? या हो. आपल्या कुळाचं नाव कसं उदावी? आपल्या माता पित्याचं नाव कसं मोठं जाईल? तरीही मृकुंड, नक्कीच तो तुमच्या कुळाचा उद्धार करणार आहे. चिंता करण्याचं कारण नाही. ऋषीवर मृकुंड, या बालकाला माझ्या स्वाधीन करावं. मी माझ्या आश्रमात दीक्षा देईन व त्याचं शिक्षण माझ्या आश्रमात होईल. पण मुनिराज, याचं बालपण आपल्या आश्रमात शिक्षणासाठी गेलं तर त्याचं बालपण आम्ही कसं उपभोगणार? त्याची कल्पना आहे मला माते. या बालकाचं भविष्य सुधारावं ही आमची इच्छा आहे. आपण पुत्र मोहाला आवरावं. अहो, पण त्याचं आयुष्य तरी किती? त्याची कल्पना आहे मला माते. चिंता करण्याचं काही कारण नाही. ह्या आश्रमात नक्कीच श्रावणसरी बसणार आहेत. ऋषीवर मुकुंड, वयाच्या 5व्या वर्षी विद्याभ्यासाकरिता या बाळास माझ्या आश्रमात पाठवा. ठीक आहे. आता एका नवीन कथेला प्रारंभ होत आहे. ही कथा म्हणजे वैनगंगेची. वैनगंगा
म्हणजेच फार पूर्वी काळी वेन राजा करायचा. त्यांचा आश्रम होता सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी डोंगरगड नावाचं एक संस्थान आहे. आणि त्या संस्थेमध्ये राजा वेणूराजा राज्य करत असताना त्याला एक कन्या होती. पुत्रसंतती नसल्यामुळे त्याने एक दत्तक पुत्र घेतला. त्याचं नाव ठेवलं वैन. वैन आणि गंगा लहानाचे मोठे होऊ लागलेत. असं म्हणतात की 100 वर्षापर्यंत त्या राज्यावर पाऊस पडला नाही. परिणामी किडे मरू लागली, चतुष्पाद जनावरं मरू लागली, नवे माणसं पण मरू लागली. आणि यावेळेस संपूर्ण प्रजाजन राजाकडे येतात. हे राजन, तू तपश्चर्या कर, पाऊस पडत नाही म्हणून यज्ञ कर, पाऊस पडण्याकरता जे काही प्रयत्न करायचे असेल ते कर, आणि तुझ्या भांडारामध्ये जे काही द्रव्य आहे ते संपूर्ण लोकांना दान कर. त्राही माम नृपवेना त्राही या जना नृपांश रमापती तारी या जना. राजाधिराज डोंगरगड संस्थान पालक प्रजाधिपती प्रजाहित पालक वेणू राजा. प्रधानजी, समय मोठा बिकट आलेला आहे. सारी प्रजा दुष्काळानं कशी हैराण झालेली ते पाहून आमच्या डोळ्याला डोळा लागत नाही. महाराज, जिकडे तिकडे हाहाकार माजला. लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. जनावर पाण्या वाचून तडफडून मराय, तर आपल्या डोंगरगड संस्थानातील जनतेची अन्नान्न दशा झाली आहे. महाराज, अन्नान्न दशा झाली आहे. लोक पाणी आणि अन्नाच्या शोधात गाव सोडून जात आहेत, तर तिकडे जंगलातील वन्य पशु पाण्याच्या शोधात गावात येत आहेत आणि ते रोज एक नरसंहार करीत आहेत. त्यामुळे सारी जनता कशी भयभीत झाली आहे महाराज, भयभीत झाली. जिकडे तिकडे काही माजली आहे. राज्याचा राजकोट भरलेला असून त्याचा जनतेला काही उपयोग नाही. नदी नाले सगळे आटून गेल्यानं पाण्याची समस्या वासून उभी ठाकली आहे. महाराज, वासून उभी ठाकली आहे. आणि सारी जनता वेणू राजाच्या नावानं आम्हाला त्याची कल्पना आहे सेनापती, पण आमचा त्याला नाईलाज आहे. आम्ही आमच्या जनतेसाठी प्रजेसाठी चिंतित आहोत, सुखी आहोत. प्रजा सुखी तर राजा सुखी. जो राजा प्रजा हिताचं रक्षण करू शकत नाही त्याला या राजसिंहासना बसण्याचा काही अधिकार नाही. प्रधानजी, आपली प्रजा सुखी व्हावी म्हणून आम्ही महायज्ञ सुरू केलेला. रोज 100 ऋषी मुनी आपल्या मंत्राद्वारे शिवशंकराला प्रसन्न करण्याचा व या जनतेला दुष्काळाच्या सावटापासून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण अजूनही त्याला यश आले. राजगुरु, आशीर्वाद. राजन, आपलं महायज्ञ यशस्वी झालं. महायज्ञ यशस्वी झालाय. महायज्ञ यशस्वी. महायज्ञ यशस्वी झालाय. होय राजन, आज महायज्ञाचे ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शंकर प्रकट झाले आणि आणि त्यांनी त्याचा आशीर्वाद दिलाय. म्हणजे आम्हाला रात्र पडलेला स्वप्न करत होता म्हणायचं. स्वप्न? होय राजगुरु, स्वप्न. रात्र भगवान शिवशंकराने आम्हाला स्वप्नात दर्शन दिलं आणि त्यांनी सांगितलंय की राजन, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. आज तुझा महायज्ञ पूर्ण झालाय. राजन, प्रजेच्या हितासाठी तू केलेला महायज्ञ खरोखरच अभिमानास्पद आहे. प्रजेची एवढी काळजी घेणारा राजा क्वचितच पाहायला मिळतो. राजन, तुझ्या राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलेलं आहे. पाण्यासाठी लोक दाही दिशा भटकत आहेत, पण आता त्यांना भटकावं लागणार नाही.
राजन, तुझ्या महायज्ञाच्या बाजूला 121 हात अंतरावर पूजन करून तू खोदकामास प्रारंभ कर. तिथे पाण्याचा प्रवाह सुरू होईल. हा प्रवाह अखंड वाहणारा असेल. त्यात अडथळा येऊ नये याची तू काळजी घ्यायला हवीस. राजन, यासाठी तुला एक दिव्य करावं लागणार आहे. या प्रवाहात तुला एका मुलाचं समर्पण करावं लागेल. माझ्या जटेतील गंगा त्या मुलास त्या प्रवाहातून घेऊन पुढचा प्रवास करेल. जा वेणू राजा, यशस्वी हो, यशस्वी हो. राजगुरु, माझा त्या स्वप्नावर विश्वास बसला. राजन, स्वप्न नव्हतं ते, सत्य होतं, सत्य. भगवान शंकराने आपल्याला प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं, परंतु आपण त्याला स्वप्न समजला. पण राजगुरु, भगवान शंकर या तत्वाचे पालन मग ते मुलाचा बळी कसा मागतील? ती त्या परमेश्वराची लीला. राजन, आज महायज्ञाचे ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शंकर प्रकट होऊन हेच सांगितलं. चला राजन, आता खोदकामास आरंभ करूया. पण राजगुरु, एकदा का खोदकामास प्रारंभ झाला आणि जमिनीच्या पोटातून पाण्याचा प्रवाह बाहेर आला आणि भगवान शिवशंकराच्या सांगण्याप्रमाणे आपण मुळीच काळजी करू नये. आपल्या महायज्ञाच्या पूर्ततेसाठी एकच काय आम्ही शेकडो बालक एका प्रहरात जमा करू. महाराज, राज्यावरील हे संकट दूर होण्यासाठी आणि आपल्या डोंगरगड संस्थांचे काळ टिकण्यासाठी एकच काय असे शेकडो बालक आम्ही एका प्रहारात गोळा करू. प्रधानजी, सेनापती, जनतेवरील एक संकट दूर करण्याकरिता जनतेला दुसऱ्या संकटात लोटणं शोभत नाही आपल्याला. महाराजांचं म्हणणं बरोबर आहे. जनतेच्या रक्षणाची जबाबदारी ही राजाची आहे. रक्षकच जर भक्षक झाला तर मग जनतेचा वाली कोण? बालराजे वैन, दादाचं म्हणणं बरोबर आहे महाराज. कुपनानं जर शेत थांबलं तर शेतकऱ्यांनी कुणाच्या भरोशावर शेती करावी? राजकन्या गंगा, बालक वय, बालिका गंगा, बेटा, आपलं म्हणणं बरोबर असलं तरी हा प्रश्न एकट्याचा नाही, तर या महायज्ञाच्या पूर्ततेत साऱ्या डोंगरगडवासियांच्या जीवन मरणाचा प्रश्न मिटणार आहे बेटा. म्हणून का राजाने जनतेच्या मुलांच्या प्राणावर उठावा? महाराज, प्रत्येक आई वडिलांना स्वतःची मुले प्रिय असतात. राजपुत्र वैन, पाणी नाका तोंडात जायला लागलं तर पिलांना पायाखाली ठेवून त्यांच्या डोक्यावर पाय देऊन वर येणारी माकडी तुम्हाला माहित नाही काय? प्रधानजी, ती माकडी नव्हती, मानवजात नव्हती. मानव आणि माकडात फरक आहे. पण राजकन्या, संस्थानासाठी, राज्यासाठी स्वतःची आहुती देणारे आम्ही वीर सैनिक. सेनापती, शीर हातावर घेऊन जाणार तुम्ही सैनिक आणि ज्यांना अद्याप जगाचा अनुभव घेतलेला नाही असा तो निष्पाप बालक. यातील फरक तुम्हाला जाणवत नाही काय? आता मी काय बोलावं? तुम्ही काहीही बोलू नका. ज्यांना राजदरबारात राज्याचे प्रश्न सोडवता येत नाहीत त्यांनी न बोललेलंच बरं. माझी वती गुंग झाली. मोठा बिकट प्रश्न माझ्या समोर उभा ठाकलाय. राजन, ह्या प्रश्नाची उकल लवकर होणं आवश्यक आहे. कारण वेळ एकदाची हातची निघून गेली तर ती पुन्हा परत येत नाही. राजगुरु, आपणास मुलं किती? बालक वय, आम्ही राजगुरु, बाल ब्रह्मचारी. आम्ही संसाराच्या मोहपाशातून अलिप्त आहोत. तेव्हा आम्हाला मुलं बाळ असण्याचा प्रश्नच येत नाही. प्रधानजी, आपणास मुलं किती? 2. आणि सेनापती, आपणास? 2 कन्या. प्रधानजी, आपण आपल्या 2 पुत्रांपैकी एकाचं समर्पण करावं त्या प्रवाहात. बोला प्रधानजी, बोला. सेनापती, आपण आपल्या 2 मुलींपैकी एका तरी मुलीचा बळी द्यावा. नाही मग
माझी मती गुंग झाली. मोठा बिकट प्रश्न माझ्या समोर उभा ठाकलाय. वैर गंगा पाहिलेत महाराज, हे हे आपल्या राज्याची आधारस्तंभ, ज्यांना दोन दोन मुलं असून एकाचाही बळी द्यायला ते तयार नाही. सांगा राजगुरू, आता आपण काय करणार आहात? जेव्हा राजाचे आधारस्तंभच मागे हटतात तेव्हा सर्वसामान्यांचा बळी घेऊन हे राज्य टिकवून वेणूराजाला कलंकित करणार आहात काय? बालक वय, बालिका गंगा, बेटा आपण फार मोठा यक्ष प्रश्न उभा केलाय आमच्या समोर. हा प्रश्न आम्ही नाही, भगवान शंकरानं उभा केलाय. पण तो तुम्ही आनंदाच्या भरात समजून घेतला नाही. आणि हा प्रश्न तुमच्यासाठी नाही, डोंगरगड संस्थानातील प्रजाहित दक्ष राजा वेणूसाठी आहे. आणि हा प्रश्न त्यांनीच सोडवायचा आहे. कोण देईल आपला पुत्र? बोला बोला प्रधानजी, सेनापती, राजगुरू बोला. कसा सुटणार हा प्रश्न? कोणता पुत्र तयार होईल त्या प्रवाहात बळी जायला? बोला, कोणता पुत्र तयार होईल? मी तयार आहे बळी जायला महाराज, मी तयार आहे. कोण कोण बोलतोय? कुणाचा आवाज आहे हा? कुणाचा आवाज? माझा आवाज सगळ्या डोंगरगड संस्थानातील प्रजेला दुष्काळाच्या सावटापासून वाचवण्याकरिता मी राजा वेणुपुत्र वेण त्या काळ प्रवाहात उडी घ्यायला तयार आहे. नाही नाही बालराजे, नाही बालराजे, नाही. महाराज, हा मोहावरा इतरांच्या मुलांचा बळी घेऊन आपल्या नावाला कलंक लावण्यापेक्षा स्वतःच्या मुलाला भगवान शंकराच्या इच्छेपुढे समर्पित करून आपलं नाव उज्ज्वल करा. पण बालक वय, आपण दत्तक पुत्र आहात. राजानं आपला बळी दिला तर आपल्या मूळ मात्या पित्यांना दुःख नाही का होणार? मी दत्तक पुत्र असलो म्हणून काय झालं? आपण सर्वांनी मला राजपुत्र म्हणून स्वीकारलेला आहे. माझ्या जन्मदात्यांनी जेव्हा मला आपला पान्हा सोडून दत्तक दिलं त्याच वेळी त्यांनी माझा बळी घेतलेला आहे. तेव्हा त्यांनी दुःख मानण्याचं कारण नाही. या राज्याचं रक्षण करण्याची जबाबदारी राजा वेणूची असल्यानं त्यांनी दुःख न मानता आनंदानं संमती द्यावी. पण दादा, तू जर मला सोडून गेलास तर मी एकटी राहीन रे. मला भाऊ राहणार नाही. मग राखी पौर्णिमेच्या दिवशी मी कुणाच्या हाताला राखी बांधणार? भाऊबीजेच्या दिवशी कुणाला ओवाळणार? त्यापेक्षा दादा, मीही येते तुझ्यासोबत. पुढील प्रवास आपण दोघेही बहीण भाऊ मिळून करूया. ठीक आहे, ताई, ठरलं मग. कोई हिलेगा नहीं, वैसे के वैसे रहो. नारायण नारायण. प्रजेसाठी स्वतःचा बळी देणारे थंड हे पुत्र. मुलांनो, जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत तुम्हा दोघा बहीण भावाची ताटातूट ही कधीच होणार नाही. आणि हे लोक तुमचं नाव कुठे आदराने घेतील. या डोंगरगड संस्थानापासून प्रवाहित होणाऱ्या प्रवाहाचं रूपांतर मोठ्या नदीत होऊन पुढे हा प्रवाह दंडकारण्याकडे वळेल. आणि ह्या प्रवाहाला हे लोक तुम्हा दोघा बहीण भावाच्या नावाने ओळखतील. आणि ह्या प्रवाहाचं नाव असेल वैनगंगा. काय? वैनगंगा? होय, वैनगंगा. नारायण नारायण. नारद मुनी, आम्हाला आशीर्वाद द्यावा. कल्याण वस्तू यशस्वी भव. नारायण नारायण. राजगुरु, आम्हाला आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद, कल्याणमस्तु. महाराज, मला आज्ञा द्यावी. आणि मला देखील. नाही बाळांनो, नाही. महाराज, तुम्ही जर असे दुःखी मनानं आम्हाला निरोप दिलात तर त्याला काही अर्थ राहणार नाही. पण बाळ तुमच्या जाण्यानं माझ्या जीवनात सर्वत्र अंधार पसरेल बाळांनो, सर्वत्र अंधार पसरेल. नाही महाराज, आमच्या जाण्याने जनतेच्या जीवनात प्रकाश पडणार आहे. तेव्हा तुम्ही दुःख आवरा आणि आनंदाने आम्हाला निरोप द्या. व्यर्थ न हो हे बलिदान. नाही
नाही बाळराजे नाही. वैन गंगेचा विजय असो, 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 वेणू राजाचा जय जयकार असो, वेणू राजाचा जय जयकार असो, वेणू राजाचा. जय जयकार असो. बाळ मार्कंडेय आपल्या गुरुच्या आश्रमामध्ये असताना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदामध्ये पारंगत झालेत. त्याचे गुरुचं नाव आहे उपमन्यू. या आश्रमामध्ये असताना उपमन्यू विद्या शिकवलेली आहे. होता होता वय 12 वर्ष झाली. मार्कंडेय बाळाची वय 12 वर्ष झाल्यानंतर मायावती आणि मृखुंडी ऋषी यांना असं होऊन गेलं की आपला बाळ आता मृत्यूच्या जाळेत सापडणार. कारण त्यांना माहीत आहे की आपल्या बाळाचं वर्ष 14 वर्षाचे आयुष्य आहे. आणि म्हणून 2 वर्ष उर्वरित असतानाच मृखंड ऋषी मायावती हे निघालेले आहेत. आपल्या बाळाला भेटण्याकरता आतुर झालेले आहेत. त्यांना असं होऊन गेले की मी कधी कधी आम्ही त्या बाळाकडे जातो आणि आपल्या बाळाला मिठी मारतो. मृखंड ऋषी मायावती चिंतातूर बनलेले आहेत. मृखंड माया राणी सदा चिंतातूर, पुत्राचा गैवर दाटेमणी, पुत्राचा गैवर दाटेमणी. नमः शिवाय. नमः शिवाय. मृत्युंजय महादेवं त्राहि माम शरणागतम्. जय महादेवं त्राहि मां शरणागतम्. जन्म मृत्यू जरा व्याधी पीडित कर्म बंधना. जन्म मृत्यू जरा व्याधी पीडित कर्म बंधना. रुद्रं पशुपते स्थाणु नीलकण्ठं उमापतय. रुद्रं पशुपति स्थाणु नीलकण्ठं उमापतीय. नमामि शिरसा देवं किमु मृत्यु करिष्यति. नमामि शीर्षा देवं किमु मृत्यु करिष्यति. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. बाळ मार्कंडेय, विश्वात सत्य एकच आहे. ज्यानं चराचर व्यापला आहे, त्याच्या कृपेनं समस्त विश्वाचं रहाडगाडगं चालतं, अशी एक अद्भुत शक्ती ह्या त्रिलोकात वास करीत. त्या अद्भुत शक्तीच्या योग साधनेनं ह्या समस्त प्राणीमात्रांचं कल्याण होणार आहे. त्या अद्भुत शक्तीचं नाव आहे परमेश्वर. परमेश्वराची आराधना करून मगच कोणत्याही कार्याची सुरुवात करा. गुरुदेव, विश्वात परमेश्वराचं वास्तव्य असताना त्याच परमेश्वराची निर्मिती असलेल्या प्राणी मात्रांवर असं दुःखाचं सावट का? दुःखाची निर्मिती मानवानं केली. परमेश्वरानं आयुष्य दिलं, सुख दिलं आणि तो मोहाच्या बळी पडला. आयुष्यातील सुखाचे क्षण वेचायचे सोडून तो फक्त दुःखाचाच विचार करू लागलाय. गुरुदेव, जीवनात योग्य मार्गाने चालायचं असेल तर कुणाची मदत घ्यावी? गुरुची. गुरुविना विद्या व्यर्थ आहे. जीवनाची दिशा गुरु दाखवतो. हे गुरु कोण? सांगतो बाळ, सांगतो. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञान
ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। ध्यानमूलं गुरोर्मूर्ति पूजामूलं गुरोर्पदं मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। गुरुकृपा हि केवलं गुरुकृपा हि केवलं गुरुकृपा हि केवलं गुरुकृपा हि केवलं। लक्ष्यं शिष्य ध्यायति गुरुवरं मातृपितृ चरण कमलभ्यो नमः। ओम नमः शिवाय। आशीर्वाद द्यावा। बाळ, नाव काय तुझं? मार्कंडेय। बाल मार्कंडेय, जा आणि ऋषीमुनीच्या जलपानाची व्यवस्था कर। आज्ञा गुरुदेव। आज्ञा। गुरुदेव, मी ऋषीमुनींना एक प्रश्न विचारतो, अर्थात आपली आणि आपली आज्ञा असेल तर। ऋषीवर, खरी पूजा कोणती? हा काय प्रश्न आहे? गुरूंची सेवा हीच खरी पूजा। परमेश्वराची सेवा हीच खरी पूजा। माता पित्याची सेवा हीच खरी पूजा। अखंड परमेश्वराचं नामस्मरण करावं, गुरुच्या आज्ञेचं पालन करावं, माझ्या पित्याची आज्ञा पाळावी, घरी आलेल्या अतिथींचं स्वागत करावं। अतिथी देव भव। गुरूंची आज्ञा पाळणे, माता पित्यांची सेवा करणे व परमेश्वराची मनोभावे प्रार्थना करणे, या सगळ्यातून आपणास काय विपरीत आहे गुरुदेव? माझ्या प्रश्नाचं उत्तर यात दडलेलं असलं तरी ते आपण स्पष्ट केलेलं नाही। प्रत्येकाने वेगवेगळी उत्तरे दिली आहेत। सर्वांना लागू पडेल असं मला एकच उत्तर हवंय। आपण मला एका शब्दात उत्तर द्यावं। आज्ञा असल्यास मी सांगू ऋषीवर? काम हीच खरी पूजा। अतिथींचं स्वागत, गुरूंच्या आज्ञेचं पालन व देवाची भक्ती यात दडलेलं आहे काम। काम हीच खरी पूजा। येतो मी। ओम नमः शिवाय। ऋषीवर उपमन्यू मार्कंडेय फार हुशार आहे। तो अत्यंत तल्लख बुद्धीचा असला तरी आता त्याचा काही उपयोग। आपण त्याला चिरंजीवी हो असा दिलेला आशीर्वाद हा व्यर्थ आहे। ऋषीवर काय बोलताय? आमचा आशीर्वाद व्यर्थ जाणं शक्य नाही। आमच्या आशीर्वादावर शंका घेऊन तुम्ही आमच्यावर अविश्वास प्रकट केलाय। सप्तर्षीच्या आशीर्वादाची अशी निवर्षणं आता आपण जिथं सप्तर्षीचा शब्द देवाधिकांनी पाळला तिथं ऋषीवर तुम्ही त्याला कवडीवाल ठरवताय। सप्तर्षीचा आशीर्वाद हा भाग्यरेषेवरील शिलालेख आहे, तो स्वादास्वादी पुसला जाणार नाही। उपमन्यू, आशीर्वादाची अशी अवहेलना। शांत व्हा ऋषीवर, शांत व्हा। आपला अपमान करावा असा कदापि विचार माझ्या मनात आलेला नाही, पण बाल मार्कंड्याला आशीर्वाद देताना त्याचा मुळीच विचार केलेला नाही। काय म्हणायचंय तुम्हाला?
ऋषीवर मुनिराज मृकुंड आणि भार्या मायावती ह्या दोघांच्या नशिबी नव्हती पुत्र संतती ही आपणास ज्ञात आहे. त्यांना शिवकृपेला झालेला पुत्र हा मार्कंडेय. मुकुंद पुत्र मार्कंडेय. अरे घात झाला. आम्ही त्याला न ओळखण्याची चूक केली. सप्तर्षी त्याची भाग्यरेषा न पाहता आपण दिलेला आशीर्वाद असा तुमच्या अंगलट आलेला आहे. भगवान शिवशंकरांना दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे या बाळ मार्कंड्याचं आयुष्य फक्त 14 वर्षाचं. आपण त्याला चिरंजीवी म्हणून असा आशीर्वाद देऊन येम राजाच्या सत्तेचा द्रोह केलेला आहे. एम राजाच्या नियमाचं आणि शिवशंकराच्या इच्छेचं उल्लंघन करून या बाळ मार्कंड्याचं आयुष्य तुम्ही कसे काय बदलवणार? सप्तर्षी तुमचा आशीर्वाद खोटा ठरण्याची पाळी आली आहे. नाही, असं होणार नाही. आमचा शब्द खोटा ठरणार नाही. यासाठी आम्ही ब्रह्मदेवाला शरण जाऊ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. घ्या गुरुदेव. ओम शांती शांती. ओम नमो शिवाय. हरि ओम हरि ओम. ओम शांती शांती. ओम नमः शिवाय. हरि ओम शांती. ओम नमः शिवाय. बाळ मार्कंडेय, तू आता आमच्या जवळ ये. आपल्याला सत्य लोकात ब्रह्मदेवाकडे जायचं आहे. कशाला हे तू विचारू नये. गुरुच्या आज्ञेचं पालन कर. आज्ञा गुरुदेव. आज्ञा. बोला ऋषीवर. या सत्य लोकात ब्रह्मदेवाकडे येण्याचं प्रयोजन. प्रभू, आमची लाज राखावी. आम्ही आपल्याला शरण आलोय. का? काय झालं? प्रभू, अजान बालक भृगुंड पुत्र मार्कंडे याला न ओळखल्यामुळे या अल्पायुषी बालकास आम्ही दीर्घायुषीचा आशीर्वाद देण्याचा अविचार आमच्याकडून घडला. मग तो आशीर्वाद आपण परत घ्यावा. नाही प्रभू, तो आमचा नतद्रष्टपणा होईल. पुढे ऋषी मुनी साधू संतांच्या शब्दाला किंमतही राहणार नाही. आता काय हवंय तुम्हाला? प्रभू, आम्ही दिलेला आशीर्वाद खरा ठरावा एवढीच आपल्या चरणी प्रार्थना आहे. प्रभू, नियतीच्या नियमाला बदलता येणं शक्य नाही. भगवान शंकरांनी दिलेला वर आणि भगवान यमाने ठरविलेली मानवाच्या आयुष्याची कालमर्यादा याचं उल्लंघन करणं आम्हाला देखील शक्य नाही. प्रभू, आपण जगतपिता आहात, ब्रह्मांड नायक, पालनहार, समस्त सृष्टीचे निर्माते. सृष्टीची निर्मिती करताना आम्ही काही नियम केलेले आहेत. हे नियम आम्हीच मोडणं योग्य नाही. तो अधिकार तुम्हाला देखील नाही. अविचाराने केलेली कृती शिक्षेस पात्र ठरते.
मग आम्ही काय करावं प्रभू? कुठलाही आशीर्वाद देताना विचार करावा. जेवढं आपल्या हाती आहे तेवढंच दुसऱ्यास द्यावं. तुम्ही मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे. त्यासाठीच आम्ही आपल्याला शरण आलोय प्रभू. आमची चूक पदरात घेऊन आमची लाज लागावी प्रभू. ऋषीवर, मी तुमच्यावर प्रसन्न झालो. स्वतःची चूक कबूल करणं हे देखील फार मोठं कार्य आहे. जा, तुम्ही या बालकास पंचाक्षरी मंत्राचा उपदेश द्या. पंचाक्षरी मंत्रानं त्याच्यावरील संकट दूर होईल. तुम्ही दिलेला शब्दही खाली पडणार नाही आणि तुमचा आशीर्वाद देखील व्यर्थ जाणार नाही. योग्य वेळी बाळ मार्कंडेय भगवान शंकरांना शरण जाईल आणि तुम्ही दिलेल्या शब्दातून तुमची मुक्तता हा मार्कंडेयच करेल. जा. भगवान ब्रह्माचा